हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपण विज्ञान कट्टाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. तर याच्यामधनं आपण काही एक नवीन ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. मागच्या रविवारपासून आपण ती सुरू केली आहे आणि आपण ती कंटिन्यू सुद्धा करतोय. तर ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये जसं आपण एक ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेत असतो, तसंच आपण प्रत्येक संडेला ऑनलाईन लाईव्ह टेस्ट घेणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकचा त्यांनी पूर्ण आठवडाभर अभ्यास करायचा आहे आणि रविवारी त्या टॉपिक वरती त्यांनी टेस्ट द्यायची. आता या टेस्ट मधनं मुलांना त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या अभ्यासता येतील. त्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात ते त्यांना कळेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या परीक्षा दिल्याच्या नंतर किंवा ही टेस्ट दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्याच्यातनं प्राइज सुद्धा मिळेल. चला तर मग आपण या ऑनलाईन लाईव्ह टेस्ट ज्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता ही परीक्षा कशी घेतली जाईल, तर याच्यासाठी एक खास वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ही परीक्षा किंवा हे टेस्ट घेणार आहोत, प्रत्येक संडेला घेणार आहोत. त्या वेबसाईटचं नाव आहे बघा www.testcart.in नावाची वेबसाईट आहे. आता प्रत्यक्षात या वेबसाईट वरती जाऊन आपण बघूया आपल्याला आपली टेस्ट कुठे सर्च करायची आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला आपल्या टेस्ट मध्ये एनरोल करायचंय. या टेस्ट मध्ये एनरोलमेंटची प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय. ती एनरोलमेंटची प्रोसेस तुम्हाला टेस्ट सुरू होण्याच्या आधी करून ठेवायची. टेस्ट सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही करू शकता, नाही असं नाही, पण तुम्ही आधी करून ठेवली तर आपल्याला याच्यातनं एक फायदा होतो. काय होतो तो मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. चला तर मग आपण आता बघूयात. आपल्या गुगल वरती जेव्हा आपण जातो आणि तेव्हा तिथे आपण जर का टेस्ट कार्ट असं टाईप केलं तर आपल्याला पहिलीच खाली वेबसाईट येते बघा, किंवा गुगल वरती टेस्ट कार्ट असं सर्च करायचं आणि तिथे आपल्याला testcart.in नावाची वेबसाईट दिसते. टेस्ट कार्ट फाइंड द बेस्ट लर्निंग मटेरियल्स. आता या वेबसाईट वरती जेव्हा आपण जातो बघा, तेव्हा आपल्याला तिथे खूप सारे ऑप्शन्स दिसतात. कोर्सेस दिसतं, ब्राउज टेस्ट दिसतं, त्याच्यासोबत आपल्याला इथं लाईव्ह टेस्ट दिसतं बघा. ह्या जे लाईव्ह टेस्ट नावाचा ऑप्शन आपल्याला दिसतो ना, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे. ओके. आता याच्यामध्ये जर आपण खाली आलो तर इथं आपल्याला काही टेस्ट दिसतात. आता आपली एक सध्या आपली अपकमिंग लाईव्ह टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये विज्ञान कट्टा लाईट ऑनलाईन लाईव्ह टेस्ट कधी होणार आहे वगैरे वगैरे डिटेल्स सगळे इथे दिले. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इन डिटेल पूर्ण माहिती आपल्या टेस्ट बद्दल मिळते. बघा, लाईट नावाची टेस्ट आहे, ज्या चॅप्टर वरती आपण सांगितलंय आता. या रविवारी असणारे 15 मार्चला असणारे, सकाळी 11 वाजता सुरू होईल, 8 वाजेपर्यंत सुरू असेल. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये टेस्ट असेल. शॅडो फॉर्मेशन, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, डिस्पर्शन, ह्या ज्या लाईटच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत यांच्यावरती बेस्ड असणारी टेस्ट असणार आहे. आता या टेस्ट साठीची एंट्री फी फक्त 20 रुपये आहे आणि आपल्याला याच्यातनं जे प्राइसेस मिळणार आहेत ते 200 रुपयापर्यंत मिळणार आहेत. ओके. खाली जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की टेस्ट सुरू व्हायला अजून 4 दिवस 12 तास 57 मिनिटं वगैरे बाकी आहेत. इथं प्राइस दिसतं, ड्युरेशन स्टार्ट कधी होणार आहे, ड्युरेशन 60 मिनिटाचं आहे. प्राइजेस आहे बघा, फर्स्ट प्लेस 200 रुपये, सेकंड प्लेसला 150 रुपये, थर्ड प्लेसला 100 रुपये, अशा पद्धतीचं. आतापर्यंत 3 लोकांनी याला रजिस्टर करून ठेवलंय. आपण आजच टेस्ट लॉन्च केली आणि 3 जणांनी रजिस्टर पण केलंय. इथं एंटर द कंटेस्ट नावाचा ऑप्शन असतो. इथनं आपल्याला आपली एनरोलमेंटची प्रोसेस सुरू करायची. त्याच्या आधी खाली आपल्याला अबाउट द टेस्ट दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर त्यांचे काही रूल्स आणि काही इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला दिलेली आहे. ही जी टेस्ट आहे ही कोणत्या टॉपिक वरती आहे, कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, टाइम किती आहेत, स्कोरिंगचे रूल्स काय आहेत, रँकिंग आणि लीडर बोर्ड याच्यावरती कंटिन्यू चालू असतं जोपर्यंत तुमची फायनल टेस्ट संपत नाही, म्हणजे 8 वाजेपर्यंत. तोपर्यंत याच्यामध्ये रँकिंग कमी जास्त होत असतं. विद्यार्थी जेव्हा पेपर सोडवतात तेव्हा त्यांना मिळालेले गुण ते रँकिंग परत बदलतं जर त्याच्यापेक्षा जास्त कुणी मार्क्स मिळवलेत तर. प्राइजेस, एनरोलमेंट, त्याच्यानंतर अटेम्प्टचे रूल्स, सगळं डिटेल तुम्हाला दिले.
वरती जेव्हा येतो आपण अबाउटच्या शेजारी लीडर बोर्ड आहे. आता लीडर बोर्ड अजून सुरू झालेला नाही, कारण कंटेस्ट सुरू झालेला नाही, आपली टेस्ट सुरू झालेली नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला लॉग इन केल्याच्या नंतर इथं लीडर बोर्ड वरती सुद्धा बघता येईल की किती लोकांनी पार्टिसिपेट केलंय, किती लोकांनी टेस्ट सोडवली आहेत आणि कुणाचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा नंबर आहे ते. अशा पद्धतीने आता जेव्हा आपण हे एंटर कंटेस्ट करतो तेव्हा आपल्याला लॉग इनचा ऑप्शन येतो. इथं आपण जीमेलच्या साह्याने किंवा मोबाईल नंबरच्या साह्याने लॉग इन करू शकतो. शक्यतो मोबाईल नंबरच्या साह्यानेच लॉग इन करायचं, जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तर तुमच्याशी संपर्क करता येतो. तर आता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त जे गुगल आहेत त्या गुगलच्या साह्याने मी लॉग इन करतो, पण तुम्ही मोबाईल नंबरच वापरायचा आहे. ते का, त्याचा फायदा मी तुम्हाला सांगितला की जर इन केस तुम्हाला काही अडचण येत असेल, काही समस्या येत असेल तर तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करता येतो बाय युझिंग द फोन. अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं आपलं नाव दिसतं, आपल्याला इथं लाईव्ह टेस्ट दिसतं, सर्टिफिकेट्स दिसतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिसतात. ओके, त्याच्यावरती लाईव्ह टेस्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. पुन्हा आपण आपल्या लाईटच्या टेस्ट वरती येतो. आता या लाईव्हच्या टेस्ट वरती आल्याच्या नंतर इथं आपल्याला पुन्हा एंटर द कंटेस्ट वरती क्लिक करायचंय. आता एंटर द कंटेस्ट वरती क्लिक केलं की आपल्याला ते पेमेंट गेटवेला घेऊन जातं आणि आपल्याला इथनं पेमेंट करता येतं. आपलं जे 20 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे ती आपल्याला इथं पे करता येते. आता ती पे करण्यासाठी इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन्स दिसतात, म्हणजे गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा काय म्हणूयात आपलं कार्ड्स असतील, हे सगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात. याच्यापैकी आपण UPIचा ऑप्शन चूज करायचा. इथे जनरेट QR कोड असं आपल्याला येतं. हे आपल्याला लॅपटॉपवरनं येतं. जर आपण मोबाईल वरती असू तर मोबाईल वरती आपल्याला डायरेक्टली ते आपल्या गुगल पे किंवा फोन पेच्या ऍप वरती घेऊन जातं आणि तिथून जर का आपण समजा याचं रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला डायरेक्ट पेमेंट करता येतं. डायरेक्टली म्हणजे असं QR कोड वगैरे याचं काही आवश्यकता तिथं पडत नाही. जेव्हा तुम्ही तो QR कोड स्कॅन करता तेव्हा ते प्रोसेसिंग पेमेंट म्हणतं आणि त्याच्यानंतर पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आपल्याला येतो. बघा, व्हेरीफाईंग पेमेंट, पेमेंट सक्सेसफुल, यू आर नाऊ एनरोल्ड. तर अशा पद्धतीने आपल्याला एनरोलमेंट करून ठेवायचं आहे. आता इथे 4 जण झालेत बघा, मी एनरोल केलंय आता त्याच्यामुळे. तर 4 जणांचं एनरोलमेंट इथं दिसतंय. इथे एनरोल्डचा ऑप्शन येतो. हे आपल्याला शनिवारपर्यंत करून ठेवायचं आहे. त्याचा काय फायदा होतो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं त्याचा फायदा असा होतो की जर आपले विद्यार्थी वाढलेत आणि त्यांनी जास्त एनरोलमेंट केलं तर आपल्याला ही जी प्राइसची अमाऊंट आहे 200 रुपीज ही वाढवता येते. म्हणून आधीच एनरोल करून ठेवा. एकदा टेस्ट सुरू झाल्याच्या नंतर मग याची जे प्राइसेस आहेत ना आपले 200, 150 आणि 100 हे वाढवता येत नाही. आपल्याला टेस्ट सुरू होण्याच्या आधीपर्यंत वाढवता येतात. म्हणून तुम्ही जास्त जेवढं पार्टिसिपेशन कराल तेवढं प्राइस आपण याच्यामध्ये वाढवू शकतो. तर अशा पद्धतीचं हे आपलं नवीन काय म्हणूयात आपला उपक्रम आहे, जो इयत्ता 6वी ते इयत्ता 10वीचे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. बघा, हे एनरोलमेंट झाल्याच्या नंतर जेव्हा प्रत्यक्षात आपली टेस्ट सुरू होईल तेव्हा आपल्याला याच वेबसाईट वरती यायचंय, लॉग इन करायचंय जसं आपण म्हटलं तसं, मोबाईल नंबर, OTP टाकून, आणि मग आपल्याला इथे डॅशबोर्ड जिथं आपला दिसतो त्या डॅशबोर्ड वरती येऊन इथे आपल्याला लाईव्ह टेस्ट मध्ये द्यायचं. परत आपल्याला इथं आपल्या टेस्ट वरती क्लिक करायचं. इथे आता एनरोल्ड जिथे म्हणतंय ना तिथे स्टार्ट द टेस्ट नावाचा ऑप्शन आपल्याला दिसतो. स्टार्ट द टेस्ट वरती क्लिक केलं की आपल्याला टेस्ट सॉल्व्ह करता येते. तर अशा पद्धतीनं आपल्याला एनरोलमेंट लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आता या टेस्ट मधनं आपल्याला जे प्राइस मिळणार आहेत ते कशा पद्धतीनं मिळणार आहेत आणि आपल्याला ते कशा पद्धतीनं आपल्या बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट करून घ्यायचंय त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. स्टे ट्यून टू द विज्ञान कट्टा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.